जनप्रगती सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी सुरू केलेले मोफत प्रशिक्षण हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोठं पाऊल मानलं जात आहे। संस्थापक अध्यक्ष प्रीतम वानखडे यांच्या पुढाकारामुळे महिलांना घरबसल्या आर्थिक स्थैर्य मिळवण्याची आणि आत्मनिर्भर होण्याची संधी मिळाली आहे। या उपक्रमातून महिलांना केवळ कौशल्य प्रशिक्षणच नाही तर समाजात आत्मविश्वासाने वावरता यावं, स्वतःची ओळख निर्माण करता यावी आणि घरगुती जबाबदाऱ्यांबरोबर रोजगाराचे दार उघडता यावं याची प्रेरणा मिळाली आहे। महिलांनी याबद्दल प्रीतम वानखडे यांचे मनपूर्वक आभार मानले असून त्यांना वाटणारी खरी भावना आणि त्यांनी नेमकं काय सांगितलं हे जाणून घ्या। प्रीतम सरावी आम्हाला सांगितलेले आहे, साक्षी मॅडमनी सांगितलेले आहे आणि प्रीतम सरावी सांगितलेले जसं बायकाचं साथीला त्यांना या पाहिजे, एवढे 2 शब्द मी सांगते। खूप छान अनुभव आहे। शोभाताईने आम्हाला खूप छान प्रशिक्षण दिले आणि प्रीतम सराई पण आम्हाला प्रशिक्षण देण्याचं भरपूर काही महिलांना सुविधा त्यांच्या पायावर उभं राहण्याचं त्यांना शिवणकाम दिले। मॅडम कसं वाटलं या ठिकाणी अनेक अशा महिलांना जे आहे आता सध्या रोजगाराची संधी देखील उपलब्ध होणार आहे, एक महिला म्हणून आपल्याला काय वाटतं? मला खूप अभिमान वाटतो आणि मला तर काय माहित नव्हतं याच्याबद्दल काही ते काय, पण जेव्हा मी इथे आल्याच्या नंतर मला समजलं का महिलांसाठी खूप दादांची धावपळ म्हणजे एकदम जोमाने त्यांची छानपैकी आणि महिलांना तर मला खूप शुभेच्छा द्यायचे मनापासून। मला खूप आनंद, मला तर एवढा आनंद झालेला आहे ना का ह्या टीमनी महिलांना खूप छान प्रतिसाद दिला आणि महिलाही पण त्याचा खूप छानपैकी हे संधी केले, त्याच्याबद्दल धन्यवाद। सर, जनप्रगती सामाजिक संस्थेच्या अंतर्गत अनेक अशा महिलांना शिवणकाम आणि ब्युटी पार्लरचे देखील प्रशिक्षण दिले जात आहे, सर्टिफिकेट्स देखील मिळालेले आहे। या महिलांना एक रोजगाराची संधी उपलब्ध होते। आपण देखील इथे प्रमुख उपस्थिती म्हणून हजर आहात, काय बोलाल? नाही, 2 दिवसापूर्वी ते माझ्यासोबत आम्ही प्रताप सरनाईक यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो बदलापूरच्या काही विषयासंदर्भामध्ये। त्यावेळेस त्यांनी मला त्या गोष्टीची माहिती दिली। माहिती देणं वेगळे पण प्रत्यक्षात पाहणं ते वेगळं, आणि मी खरोखर त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की सध्याच्या परिस्थितीमध्ये जेव्हापासून कोरोनाच्या काळापासून आतापर्यंत प्रत्येक घरामध्ये काही ना काही आर्थिक विवंचना किंवा आर्थिक समस्या असतात। थोडं का होईना त्या समस्याचं निरसन जर प्रीतम वानखडेच्या माध्यमातून होत असेल तर ती फार मोठी गोष्ट आहे। आणि मी नगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांचं, निकुले साहेब असू द्या, चारदस साहेब असू द्या, मी त्यांना मनापासून विनंती करतो, हात जोडतो की तुम्ही अशा माणसासोबत राहावं। म्हणजे तुम्ही यांच्यासोबत राहणं म्हणजे या सगळ्या महिलांच्या पाठीमागं उभं राहणं, या पहिलांच्या पाठीमागं उभं राहणं म्हणजे त्यांच्या कुटुंबाच्या मागं उभं राहणं। त्यांच्या कुटुंबाच्या मागं उभं राहणं म्हणजे एका घरात 5 ते 6 लोक असतील ते 100 महिला असतील तर तुम्ही 600 लोकांच्या पाठीमागं उभं राहण्यासारखं आहे। मी माझ्या माध्यमातून, माझ्या कुटुंबाच्या माध्यमातून, पक्षाचे ते माझे पदाधिकारी आहेतच, समस्त माझ्या मित्रांच्या माध्यमातून मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि शिवणकला प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून किंवा आणखी त्यांच्या डोक्यामध्ये ज्या ज्या कल्पना येतील की प्रत्येक आई बहिणीला जे त्याच्या हाताला काम मिळो। बदलापूर शहरामध्ये खूप लोक धनदानगे लोक आहेत, वास्तविकता त्या दृष्टिकोनातून त्या लोकांनी अशा गोष्टी उभारायला पाहिजेत। पण एक सामान्य कार्यकर्ता की फार मोठा काही धनदानगा नाही आहे, पैसा नाही, पण जिद्दीच्या जोरावरती असं काहीतरी करतो आणि हे बघून मला खूप आनंद होतो। मी यांच्या ज्या सत्कर्म आहेत, यांच्या चांगल्या गोष्टी आहेत, समाजयोग्य गोष्टी आहेत, ते माझ्या पक्षाच्या वरिष्ठांना नक्कीच कळवेल आणि त्याचा सामाजिक त्यांना लाभ होईल याच्या बाबतीत माझ्या मनात किंचितही शंका नाही आहे। पुनश्च मी तुमच्या माध्यमातून संपूर्ण यांच्या कृतीला शुभेच्छा देतो। धन्यवाद। जनप्रगती सामाजिक संस्था या संस्थेने मागील 2 दिवसापूर्वीच माझ्यापर्यंत सदर कार्यक्रमाची माहिती पोचवली। त्या अनुषंगाने सदरची संस्था ही कोणत्याही प्रकारचं शासकीय मदत न घेता त्यांच्या स्तरावर त्यांनी प्रशिक्षण देण्याचं जे शिलाई मशीन प्रशिक्षण आणि ब्युटी पार्लर प्रशिक्षण इथे आयोजित केलं होतं आणि यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या महिला प्रशिक्षणार्थींना इथे प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम आहे आणि अतिशय सुंदर असा उपक्रम आहे। तर या ठिकाणी मी माझ्या महिला बालकल्याण विभागाच्या माध्यमातून माननीय मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनानुसार महिला बालकल्याण विभागाच्या माध्यमातून ज्या काही
उपक्रम चालवले जातात त्या उपक्रमासाठी सदर महिलांना मी त्याबाबत माहिती दिली आणि जनप्रगती सामाजिक संस्थेचं हे प्रशिक्षण देण्याचं आणि महिलांना स्वयंपूर्ण करण्याचं जे काही कार्य आहे त्या कार्याला माझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आता सध्या सुरुवात आपण एक शिलाई मशीन पासून केलेली आहे, ज्याच्यात महिलांना चांगल्या प्रकारे ब्लाऊज शिवता आलं पाहिजेत आणि त्याच्यामधून त्यांचा पुढचा उदरनिर्वाह चालायला पाहिजेत, ते स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजेत, याचेच एक स्वप्न बघून आपण हा उपक्रम चालू केला होता. आणि आता 17 तारखेपासून येणाऱ्या 17 तारखेपासून आपण 1 महिन्याचं ब्युटी पार्लर फ्री कोर्सेस केलेले आहेत की जे महिलांसाठी ब्युटी पार्लर शिकवतील. त्याच्यामध्ये जे सर्टिफिकेट आपण त्यांना देतोय या सर्टिफिकेटचा फायदा एवढाच आहे साहेब, जे सर्टिफिकेटची संकल्पना अशी आहे की जे आपण शिलाई मशीन देतो महिलांना ते काहीही शिक्षण न घेतलेल्या पण शिलाई मशीन त्या लोकांना जातात आणि ती शिलाई मशीन जशीच्या तशीच ती घरी पडून राहते, तिचा काही उपयोग होत नाही. म्हणून त्यांना जर चांगलं शिकवून एक सर्टिफिकेट दिलं तर मी शासनाला अशी विनंती करेन की पुढच्या टायमाला जी शिलाई मशीन त्या बाईकडे एक सर्टिफिकेट आहे का, तिला त्याच्यातली काही माहिती आहे का, हा एक कॉलम त्याच्यामध्ये टाकण्यात यावा अशी आमची विनंती असेल. बरोबर, त्याच्यामध्ये ह्यासाठी हा आपण सर्टिफिकेट हे केलं की बाबा महिलांना जर सर्टिफिकेट मिळालं की ती कुठं शिकली, काय शिकली आणि कसं शिकली, त्या सर्टिफिकेटच्या माध्यमातून आपल्याला शासनालाही सांगता येतील आणि दुसऱ्यालाही सांगता येईल. या सर्टिफिकेटचा आम्ही एवढाच एक उपयोग करण्यासाठी हे केलं. यानंतर देखील अजून कुठले प्रशिक्षण जे आहेत आपल्या अंतर्गत आयोजित करण्यात येणार आहेत का? जर का या संस्थेला तुमच्या सारख्यांची प्रतिसाद असेल तर ही संस्था जी जनप्रगती सामाजिक संस्था आहे त्याच्यामध्ये जनतेची आणि शासनाची जर आमच्या पाठीमागे ताकद उभी राहिली तर याच्याहून मोठे कार्यक्रम करायचे आणि याच्याहून मोठा परीक्षण लावायचे आपण पुरेपूर प्रयत्न करू.